तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी. औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. मी सभासद म्हणून त्या ठिकाणी मी निवडणूक लढवत नाही, तर या कारखान्याचा तनकर परवर्षी एक भावनिक नातं त्या ठिकाणी आहे. हे सगळं एवढे मला पद भोगवल्यानंतर खरं म्हणजे 74व्या वर्षी ही निवडणूक लढवणं हे खरोखर अवघड असतं, कारण शरीर त्या ठिकाणी साथ देत नाही. परंतु एक आपली जबाबदारी म्हणून, तनकर परिवारातील एक सदस्य म्हणून मी निवडणूक या ठिकाणी लढवत आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांची धारणा अशी आहे की हा कारखाना अरुण साहेब का कोणीच त्या ठिकाणी चालू करू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी हे शिवधनुष्य मी या याच्याने उचललेलं आहे की आपणही या कारखान्याचं काही देणं लागतो, तालुक्याचं काही देणं लागतो. आणि कैलासवासी दादा असतील, बाबूजीरामजी पाटील असतील, इतर त्यांचे सर्व सहकारी असतील, कैलासवासी कडू वकील असतील, यांनी यांच्या त्यागातून शेठ धावडेंचे वडील आनंदशेठ धावडे असतील, हा कारखाना आणि सभासदांच्या त्यागातून हा कारखाना उभा राहिलेला आहे. हा चालू राहावा त्यासाठी आपण प्रयत्न त्या ठिकाणी करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. मला कुठल्याही पदाची त्या ठिकाणी अपेक्षा नाही, कारण मी माझ्या मेळाव्यामध्येच प्रथम सांगितलं होतं की आपण सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढूया, ती लढत करूया. किंवा 15 वर्षापूर्वी भारतीय कमिटीच्या वार्षिक सभेमध्ये मी जनरल मीटिंग मध्ये सांगितलं होतं की आता वेळ अशी आलेली आहे की राहुरी तालुक्यातील सर्व नागरिक एकत्र येऊन, सर्व पुढाऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना त्यावेळेस वाचवला असता तरी वेळ त्या ठिकाणी आली नसते. परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मी केलेल्या आव्हानाला त्या ठिकाणी मिळाला नाही. आणि त्यानंतर दिवसेंदिवस या कारखान्याची परिस्थिती काय झाली आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर जे काही घडलं त्याबद्दल आता चर्चा आणि टीका टिप्पणी करणं हे काही योग्य होणार नाही. आता याच्यातून काही मार्ग जर काढायचा असेल तर हा कारखाना प्रथम त्या ठिकाणी चालू झाला पाहिजे. कारण बरेचशा संस्था या कारखान्याबरोबर, ही मातृसंस्था आहे तालुक्याची. या ठिकाणी जे शिक्षण संस्था आहे तिचं महत्व फार मोठं आहे. हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकून गेलेले, आता त्या ठिकाणी शिक्षणाचं सुद्धा त्या ठिकाणी अंमल झालेला आहे. त्या संस्थेचा सुद्धा अवलंब या कारखान्यावर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित आपल्याला कल्पना असेल, कैलासवासी दादा असतील किंवा इतर कोणी त्यावरचे चेअरमन असतील, जेव्हा कारखाना चांगला चालत होता तेव्हा आपल्या शेतकऱ्यांची सोसायटी भरणा असेल तो कारखान्याकडून तिथे त्या ठिकाणी जात होता. परंतु आज अशी परिस्थिती आहे की सोसायटीचा सुद्धा भरणा बँकेकडे त्या ठिकाणी जात नाही. अनेक शेतकरी आज या ठिकाणी वेगळ्या कारणाने त्यांनी ते कर्ज फेडलेलं नाही आहे. 30 सालपर्यंत त्यांनी जर कर्ज फेडलं नाही तर शेतकरी त्या ठिकाणी एनपीएम जातील आणि सोसायटी जातील. म्हणजे त्या सोसायटीचा कारभार जे आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयोगी पडते, शेतीसाठी, कामासाठी कर्ज देणारी ती संस्था आहे, ती सुद्धा या कारखान्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीमध्ये आज तुमच्या सर्वांची अपेक्षा आहे, कदाचित मी अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असताना टीका होते माझ्यावरती, तुम्ही हा कारखाना ज्यावेळेस चालवायला देण्याचं बँकेचं ठरलं त्यावेळेस त्यांनी विरोध का केला नाही असं एक वाक्य त्या ठिकाणी येत आहे. परंतु मी ज्यावेळेस अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक असतो तेव्हा माझं काम त्या संस्थेचा आर्थिक भाग सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या
अगेन्स्ट कुठल्याही त्या ठिकाणी गोष्ट मला करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर लढाई चालू होती. त्या कायदेशीर लढ्यांमध्ये बँक सर्व्हिसेस ऍक्ट नुसार बँकेने हा कारखाना कोर्टाच्या आदेशानुसारच ताब्यात घेतलेला आहे. आणि आज जर हा कारखाना चालू करायचा असेल, हे जरी कुठल्याही संचालक मंडळ त्या ठिकाणी सत्तेवर आलं तर त्या ठिकाणी कारखाना हा संचालक मंडळाच्या ताब्यात त्या ठिकाणी आलं पाहिजे. इतर जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणत्या गोष्टीवर अवलंबून, तो कारखाना ताब्यात घेऊन तो चालू झाला पाहिजे या गोष्टीवर त्या ठिकाणी अवलंबून आहे. तुमचे प्रॉव्हिडंट फंड असेल, तुमचा थकलेला पगार असेल, तुमचे ग्रॅच्युटी असेल, सभासदांचे काही ठिकाणी उसचं पेमेंट असेल, सरकारचं काही देणं असेल, इतर कुठली देणी असतील, टॅक्स असेल, या सगळ्या गोष्टी केव्हा परत करता येतील ज्यावेळेस हा कारखाना चांगल्या प्रकारे चालवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. आणि अशा वेळेस आज 150 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी आहे. आणि 150 कोटीचं कर्ज म्हटलं की तुम्ही 10% व्याज जरी धरलं तर 15 कोटी रुपये वर्षाचं व्याज त्या ठिकाणी होतं. इथं तुमचं जे प्री हार्वेस्टिंग कर्ज आहे, म्हणजे मशिनरी ओव्हरऑलिंग करण्याकरता किंवा तोडणी मजुरांना त्या ठिकाणी ऍडव्हान्स देण्याकरता ते कर्ज सुद्धा बँक देते. आणि त्याचंही व्याज त्या ठिकाणी तुमचा शेतकऱ्यांना देणारा भाव काढताना तुमच्या पगाराबरोबर एखाद्या खर्चाबरोबर ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. तर 150 कोटीचं व्याज 15 कोटी म्हटल्यानंतर 3000 रुपये जर कारखान्याचा बाजार निघत असेल तर त्या ठिकाणी 300 रुपये त्याच्यातले व्याजामध्येच त्या ठिकाणी या 150 कोटीचे व्याजामध्ये जाणार. ही तरतूद कशी होते? आपण काही एक महिन्यापूर्वी कदाचित वाचलं असेल की नगर जिल्ह्यातील काही कारखान्याला NCDCच्या मार्फत कर्ज वाटप त्या ठिकाणी झालेलं. त्यामुळे कोणते कारखाने आहेत? गायकर साहेबांचा म्हणजे अकोल्याचा कारखाना आहे, संजीवनी आहे, गणेश आहे, आशुतोष काळेंच्या कारखान्यात ते घेतलं नाही, थोराताने ते घेतलं नाही. त्याचबरोबर भुलेचा कारखाना आहे, शेवगावचा बोकुडेचा कारखाना आहे, तुमचं श्रीगोंद्याचा नागवण्याचा कारखाना आहे. अशा प्रकारच्या कारखान्याला त्या ठिकाणी NCDCचं कर्ज दिलं गेलं आहे. कदाचित फडणवीस साहेबांनी एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणी सांगितलं की जुन्या कारखान्याला आम्ही कुठली मदत केली करतो, आम्ही चालू कारखाने आहे त्याच कारखान्याला आपल्याला त्या ठिकाणी मदत करतो. NCDCचं कर्ज हे चालू कारखान्याला दिलं गेलेलं आहे, याची नोंद राखून घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडाख साहेबांना त्या ठिकाणी कर्ज मिळालं नाही, कारण कदाचित काही राजकीय त्या ठिकाणी असेल. आज हे सगळे जेवढे कर्ज घेतलेले कारखाने आहेत ते सुद्धा अडचणीत आहेत. कदाचित तुम्हाला या शेवटचं पेमेंट सुद्धा तुम्हाला एक उशीर त्या ठिकाणी मिळेल अशी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दौंड कारखान्यासारखा चांगला कारखाना सुद्धा त्यांनी पेमेंट एक 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी केलेलं आहे. या साखर धंद्याची परिस्थिती अशी आहे. माझा जास्त एवढा अभ्यास नाही, जितका तुमच्यातले लोक काही तज्ञ असतील त्यांना असेल, परंतु हे माझं रीडिंग असं आहे की आता हा राहुरी तालुक्यातील विचार जर केला तर आपल्या 2 कॅनलचं पाणी त्या ठिकाणी येतंय, मुळेचं आणि भंडारदऱ्याचं. परंतु तिसरा कॅनल त्या ठिकाणी गणेगाव त्या साईडने आलेला आहे. आणि आता ऊसाचं क्षेत्र वाढणार आहे. सध्या ऊसाचं क्षेत्र लागण कमी आहे, कदाचित हे पाणी आहे, पाऊस जर चांगला झाला तर चांगलं लागलं त्या ठिकाणी. आणि इतका ऊस त्या ठिकाणी आहे. हा ऊस आपण एकटा प्रशास सुद्धा कारखाना एवढा गाळू शकत नाही. त्याबरोबर हा कारखानाही चांगल्या पद्धतीने रशीद त्या ठिकाणी झालं पाहिजे. आज मानसिकता काय आहे शेतकऱ्यांची, सभासदांची मानसिकता काय आहे? गावठी म्हणजे तंतुरे कारखाना बंद आहे, एका प्रशास सुद्धा बाकी तालुक्यातील बाकीच्या ठिकाणचे सगळे कारखाने आपल्या एरियामधला ऊस त्या ठिकाणी घेऊन जातात. खरं पाहायला गेलं तर आता आपली मला वाटतं 3250 टनाची कॅपॅसिटी, 3250 टनाची कॅपॅसिटी जर कारखाना चालला तरच सीझन त्या ठिकाणी फायद्यात येणार आहे. मी काही सांगितलं तरी बाकीचे कुठले सर्व त्या ठिकाणी चालणार नाही. कारण तुम्हीच 3200च्या खाली आला की तुमचा तो सीझन जो आहे
तो तोट्यात त्या ठिकाणी जातो. तोट्यात असं की आपला खर्च वाढतो. जेवढा 3200 टन क्रशिंग करायला पैसा खर्च होतो तेवढाच 1000 टन क्रशिंग करायला पैसा खर्च होतो. म्हणजे अशा प्रकारे आपण शेतकऱ्याला त्या ठिकाणी असा सीझन तोट्यात गेला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव देऊ शकत नाही आणि आपण बँकेचं कर्ज कधी फेडणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आता सभासदांनी सुद्धा जरी कुठल्या पॅनल सत्तेवर आलं तरी कमीत कमी 3250 टनाचं दररोजचं क्रशिंग त्या ठिकाणी झाल्याशिवाय आपल्याला एक कर्ज त्या ठिकाणी फेडता येणार नाही आणि देणे सुद्धा त्या ठिकाणी देता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. इतक्या अवघड परिस्थितीमध्ये आपल्याला हा कारखाना चालू करायचा असेल तर आपल्याला खाजगी त्या ठिकाणी इतर संस्थांमधनं पैसे उपलब्ध त्या ठिकाणी करावे लागतील. मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ 50 कोटीचं पोलीस ठिकाणी आम्ही 50 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी मिळेल अशी व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. पण दुर्दैवानं आमचं पॅनल त्या ठिकाणी पडलं, माझाही पराभव झाला. अर्थात पराभव झाला म्हणून कधी मी त्या कारखान्याला विरोध त्या ठिकाणी केलेला नाहीये. कदाचित तुमच्या विजयचे पदाधिकारी कल्पना असते ज्या ज्या वेळेस कारखाना समोरच्या पाठी चालवत असताना त्यावेळेस वैयक्तिक मी त्या कारखान्याला सहकार्य त्या ठिकाणी केलेले. उदाहरण तुम्हाला देतो. शेवटचं तुमचं 350 रुपये 500 रुपयाचं टॅगिंग जे होतं त्यावेळेस बँकेने 500 रुपयाप्रमाणे टॅगिंग कापून घेतलं होतं बुगण्यामध्ये. तर मी त्यावेळेस विनंती केली संचालक मंडळाला की तुम्ही 150 रुपये हे माझ्याकडे तक्रार आली, आपल्याला प्रॉव्हिडंट फंड दिला नाही का, आपल्या अकाउंट त्या ठिकाणी सील होतील. 150 रुपये त्या ठिकाणी बँकेला कारखान्याकडे परत करायला लावले त्या ठिकाणी. अशा प्रकारे त्याच्या अगोदर परत छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत नाही. कदाचित तुमच्याकडे अकाउंटंट असतील तर 150 रुपयांनी किती पैसे तुम्हाला येतील मला खाजगीमध्ये सांगू शकतील. म्हणजे जरी कारखान्याला विरोधक जरी आले तरी सुद्धा मी कधीही कुठल्याही कामामध्ये त्यांना अडकले त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून होऊ दिले. जे बँक सहकार्य करेल त्याला मी त्या ठिकाणी होकार दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता हे शिवधनुष्य मी उचलतोय कारण याच्यामध्ये जाणकार मंडळी असतील अकाउंट याच्यामध्ये की तुम्हाला जर कुठल्या ह्या 150 कोटीच्या याच्यामध्ये तुम्हाला 100 कोटी जर दुसरीकडून कुठून आणायचे ठरले तर ते काय तुम्हाला फुकट त्या ठिकाणी मिळू शकणार नाही. ते तुम्हाला व्याजानेच त्या ठिकाणी काय पण तो व्याजाचा दंड हा कारखाना राहणार. परंतु जर दुर्दैवानं क्रशिंग कमी झालं तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी आम्हाला संचालकावर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे हे धोका पत्करून आम्ही आज या ठिकाणी एक आमचा कारखाना आहे त्याच्या आपलं भावनिक नातं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी हे इलेक्शन लढवतो. म्हणजे लढवचं इलेक्शन लढवण्याचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या कारखान्याला लागणारा सगळा जो काही सुरुवातीचा कुठलाही हा कारखाना चालू होणं गरजेचं आहे. सगळे देणे त्या ठिकाणी सगळं सोंग आणता येतं, पैसे सोंग पण त्या ठिकाणी आणता येत नाही. आणि जर हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालला 1-2 सीझन जर चालला तरी सुद्धा बरंचसं कर्ज आपल्याला शक्य. वैयक्तिक मला कामगारांबद्दल संवेदना आहे. कारण मी जेव्हा नगरपालिकेला त्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून गेलो मी त्यावेळेस त्या आपल्या सर्व त्या ठिकाणी आलेले पदाधिकारी त्यांच्याशी बोललो की त्यावेळेस कामगारांचे 4 पगार त्या ठिकाणी थकले होते. साधारण 4 लाख रुपये त्यावेळेस 90 साली पगार त्या ठिकाणी होता. माझ्याकडे माझे स्त्री नागपूर म्हणले की नाही साहेब तुम्ही तिथे गेल्यानंतर पहिले पगार त्या ठिकाणी करायला लागतील. मग मी काय केलं ते 16 लाख रुपये माझ्या अकाउंटमधले, दादांच्या अकाउंटमधले, माझ्या आईच्या अकाउंटमधले ते पैसे ठिकाणी बसले. आणि ज्या दिवशी मी 4 घेतला त्या दिवशी 4 पगार त्यांचे केले. कारण मला माहिती आहे की कामगार यांच्या जेवढच नगरपालिका चालते आणि त्यांचे जर त्या ठिकाणी पगार थकले तर ते व्यवस्थित काम करू शकणार नाही. मग तो पगार केले 4 वेळी. नंतर ऑडिट आलं. ऑडिट आल्यानंतर ते ऑडिटर माझ्याकडे आले साहेब तुम्ही खूप चांगले केले 4 पगार त्या ठिकाणी दिले पगार केले चांगलं झालं पण म्हणे कायद्याला धरून नाही. आता मला एक प्रश्न पडला आपण तर त्या चेकने त्या ठिकाणी पैसे दिले आपण कोणता कायदा त्या ठिकाणी मोडला. साहेब नगरपालिका एक म्हणजे असं आहे
ते नगरपालिकेने कोणाला एक नाव कसं जास्त द्यायचं नाही आणि नगरपालिकेने कोणाचं नागरिक असं एक नाव कसं जास्त त्याच्याने घ्यायचं नाही. इथून पुढे ते झालं ठीक आहे, पुढं ते करू नका. आणि अशा प्रकारे हे काय केलं मी कदाचित पहिल्यापासून दादा इथं असताना त्या ठिकाणी कामगार असतील की पहिल्या आठवड्यातच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्हायचा तरी तो कळला नाही. अशा प्रकारे एक दादांचं तुम्हाला सांगू होतं की आपल्याला ही नगरपालिका चालवताना सुद्धा आपल्याला कामगारांचं घेणं अगोदर काय लागेल त्याप्रमाणे आपण केलं. माझी संवेदना आहे तुमच्याबद्दल. परंतु या ठिकाणी हे पैसे उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे पैसे आम्ही सुरेश शेट्टी आणि त्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे. भारतीय या ठिकाणी सांगतो की तुम्ही निश्चित राहा, तुमच्या प्रपंचाची काळजी त्या संचालक मंडळाच्या संचालक मंडळात करतात. आजही आमचे मार्केट कमिटी संचालक एक नवं त्या ठिकाणी जरी पेट्रोल पंप असला तर 1 लिटर सुद्धा पेट्रोल पंप त्या ठिकाणी घेऊन जात नाही. शिस्त आपण त्या ठिकाणी पाहिजे. जर संचालक मंडळ जर त्या ठिकाणी संस्थेसाठी त्याचा गैरवापर करत असतील तर ती संस्था ऊर्जितावस्था देणार नाही हे मलाही माहिती आहे. म्हणून मी पहिल्या दिवसापासून त्या मार्केट कमिटीमध्ये शिस्तीत त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या संस्थेचा अशा प्रकारे उत्कर्ष त्या ठिकाणी झालेला आहे. आता काल आम्ही तुमच्या कारखान्याचा पंप आम्ही चालवला गेला. आपल्या सर्वांना पंपावर काम करणारे व्यक्ती असतील त्या ठिकाणी लक्षात घ्या की काही पैसे पंपाचे कंपनीकडे घ्यायला होतं आणि ते पैसे न आल्यामुळे पंप हा कारखान्याकडे काढून खाजगी व्यक्तीकडे दिलेला आणि नंतर त्या खाजगी व्यक्तीने काही दिवस पंप चालवला. नंतर त्याने लक्षात आलं की हे पण व्यवस्थित चालत नाही. मग त्यांनी वेगवेगळ्या पंपांना त्या ठिकाणी मालकांना विचारणा केली की तुम्ही हा पंप चालवते का. त्याच्यात मी आमचं मार्केट कमिटीचा उल्लेख होता आणि अशा वेळेस आम्ही त्या ठिकाणी तयार झालो आणि एक चांगला निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला की हा पंप कारखान्याचा आहे तो चालू राहायला पाहिजे. त्या पंपाचा जर त्या ठिकाणी सेल काही दिवसांनी कमी झाला अगदी कमीवर आला तर त्यानंतर परत तो सेल वाढवण्याचे खूप प्रयत्न त्या ठिकाणी करायला लागतील. म्हणून आम्ही तो त्या ठिकाणी त्याचा वैयक्तिक आमचा कुठलाही त्या ठिकाणी वैयक्तिक फायदा नाही. जे काय आम्ही तो पंप चालवायला घेतला तो संस्थेला त्या ठिकाणी चालवायला घेतलाय. अरुण बनसोडची चालवायला घेतलं नाहीये कारण ही ठिकाण होते इथं झालेली आहे. माझा काय फायदा दिला मार्केट कमिटीने एसपी बरोबर करार त्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी टीका होते की आम्ही सुजगिरी त्या ठिकाणी वैयक्तिक याच्यात घेतली तर आपण सौम्य आहात त्या रस्त्याने जात असाल. या सुजगिरीची या दिल्लीची हिस्ट्री अशी आहे की 89 साली इलेक्शन झालं त्यावेळी जनसेवा मंडळाचा पराभव झाला. समोरचं मंडळ त्या ठिकाणी सत्तेवर आलं सुजगिरीवर. जसं इकडं सत्तेवर आलं तिकडे सत्तेवर आलं. 1 वर्ष 2 वर्ष सुजगिरी त्या ठिकाणी चालवली गेली. नंतर सुजगिरी त्या ठिकाणी बंद पडायला लागली. चेअरमननी राजीनामा दिला, व्हाईस चेअरमनने राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर एआरने त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून परत अजेंडा काढले की ती चेअरमन व्हाईस चेअरमनसाठी निवडली आहे. कुणी आला नाही. फक्त बजरंग पाटील तनपुरे हे त्या ठिकाणी चेअरमनच्या निवडीसाठी चेअरमनच्या निवडीसाठी आले आणि त्यामुळं ही संस्था चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडणूक झाल्यामुळं शेवटी त्या ठिकाणी प्रशासक आला. प्रशासक आल्यानंतर त्या ठिकाणचे कामगार कदाचित तुमच्या गावातले कोणी सुटकेचे कामगार असतील त्यांना विचारा की त्यांनी खासदार बापूसाहेबांकडे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितले साहेब आमच्या प्रपंचाचा प्रश्न आहे आणि एक हा मिल
ती चालू करा तुम्ही. मग त्यांनी विचार केला की यात काय करता येण्यासारखं आहे. मग साहेब गेले, त्यांनी सांगितलं की ही सुतगिरणी तुम्ही आम्हाला चालवायला द्या. त्यांनी सांगितलं की ही सुतगिरणी तुम्ही चालवायला घेतलं तर मागचं देणंही तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला लागेल. त्यापेक्षा तुम्ही एक नवीन संस्था रजिस्टर करा. त्या संस्थेकडून रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ही सुतगिरणी चालवायला त्या ठिकाणी द्या. आणि त्याप्रमाणे सरकारी सुतगिरणी त्या ठिकाणी चालवायला स्थापन झाली. त्या संस्थेने ही गावठी सुतगिरणी त्या ठिकाणी चालवायला 9 वर्ष ही सुतगिरणी साहेबांनी चालवली. ज्यांचं शेअर भांडवल त्या ठिकाणी होतं त्यांच्या डिव्हिडंडच्या रूपाने पूर्ण शेअर अदा केली. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या नफ्यातनं ही 13.5 एकर जमीन मुळा सुतगिरणीने विकत त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर असं झालं की त्या ठिकाणी डिनिंग चालू झाली. डिनिंगची मशिनरी दादवानी कंपनी त्या ठिकाणी बसवली. डिनिंग त्या ठिकाणी चालू राहिली. आणि चालू झाल्यानंतर काही दिवसांनी आता स्वतःचा धंदा हा ऊसाच्या धंद्यासारखा नाही आहे. त्या ठिकाणी ऊस तुम्ही शेतकऱ्यांचा घेता तो उधार त्या ठिकाणी घेता, त्याला नंतर पैसे पण देतो. पण स्वतःचं कापसाचं असं नाही आहे. कापूस खरेदी करायला सगळं सूत घेण्याला तर रोखीने घ्यायला लागतो आणि सूत विकायला लागतं ते उधारी त्या ठिकाणी घ्यायला लागतं. आणि एक 5 रुपये किलोमध्ये फरक पडायचं लागतं. कारखाना शुगर फॅक्टरी चालवणं आणि सुतगिरणी चालवणं जमीन आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा सुतगिरणी फॅक्टरी चालू आहे. हे चालू झाल्यानंतर लक्षात घ्या, गावठी सुतगिरणी आणि श्रीरामपूरची सुतगिरणी ह्या दोन्ही सुतगिरण्या एकाच वेळेस त्या ठिकाणी सुरू झाल्या. आणि ती सुतगिरणी बंद पडली आणि त्यांचे पेन्शनसाठी जितके दिवस भरायला पाहिजे तितक्या श्रीरामपूरच्या सुतगिरणीला मध्येच बंद पडल्यामुळे त्यांना ती पेन्शन त्या ठिकाणी सुरू झाली नाही. परंतु जेव्हा मुळा सुतगिरणी आणि रावडी सुतगिरणीचे कामगार मुळा सुतगिरणी झाले त्यांचे दिवस त्या ठिकाणी भरले. आजही त्या ठिकाणी कामगारांचं पेन्शन म्हणजे ही टीका आमच्यावर केली जाते की तंत्रज्ञान संस्था बंद पाडल्या आणि बंद पाडत आम्ही तसं आहे तर चालू करतो. आजही मी जरी ते मुळा सुतगिरणी आमच्या ताब्यात घेतले त्या ठिकाणी पंप केलेला आहे. गुरांचा बाजार येथे 8 तास त्याचबरोबर वजन काढायचं काम चाललंय. त्या ठिकाणी जी बिल्डिंग पूर्वी चालू होती जी आता विटाची बिल्डिंग तुम्हाला त्या ठिकाणी दिसते ती बिल्डिंग त्या बिल्डिंगचं उद्घाटन कैलासवासी संरक्षण मंत्री माजी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. दादानी ती उभारलेली आहे. त्या ठिकाणी मुळा सुतगिरणी बिल्डिंग चालू करताना नवीन मशिनरी त्या ठिकाणी टाकली. ती सुद्धा आता आउटडेटेड झाल्या असल्यामुळे आम्ही मार्केट कमिटीमध्ये त्या सुतगिरणीचं त्या बिल्डिंगचं काम सुरू करणार आहोत. जवळजवळ रिपेअरिंग वगैरे केंद्र आपण काढलेलं आहे. त्या ठिकाणी फळांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी मोठी शेड 5 फूट त्याचंही काम त्या ठिकाणी सुरू आहे. गुरांच्या बाजारात ज्या काय फॅसिलिटी लागतात त्या त्या ठिकाणी पूर्ण केले. अशा प्रकारे आम्ही मार्केट कमिटी जरी असेल तरी सुद्धा इतर संस्थांना त्या ठिकाणी मदत केली. वैयक्तिक संस्थेत काय फायदा नाही. आता एक गोष्ट मला आता सांगतो, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची जागा आहे प्रगती असते समोर 62 गुंठे जागा आहे. ती रिकामी जागा आहे. सोन्यासारखी किंमत त्याला आहे. मला वाटतं काहीतरी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कुठल्यातरी संस्थेचे शिक्षकांची पगार थकले कोर्टात गेले त्या लोकांचा पगार देण्यासाठी कोर्टाने ऑर्डर केली की ही 31 गुंठे जागा लिलावाने विका आणि त्या याच्या आलेल्या पैशातनं त्या ठिकाणी कामगारांचे पगार शिक्षणाचे पगार आम्ही त्या ठिकाणी लिलावात भाग घेतला. म्हणजे मार्केट कमिटीने घेतला. लक्षात घ्या, आमचा त्या ठिकाणी काही संबंध नाही शिक्षण क्षेत्राशी. आम्हाला फक्त पाहिजे तरी ही संस्था शेतकऱ्यांची आहे, त्यांच्या पैशाची जमीन घेतलेली आहे आणि मार्केट कमिटीने ही जागा घेतली. निश्चितच असं होईल की आपण ठीक आहे या संस्थेकडे तर त्या संस्थेकडे ती त्या ठिकाणी जागा जाते. त्या लिलावात आम्ही भाग घेतला. आमचं बजेट 8 कोटी रुपये होतं.
आम्ही 8 कोटी उत्पादन मध्ये त्या ठिकाणी बोललो, पण दुर्दैवानं 8 कोटी 20 लाखाला ती जमीन त्या ठिकाणी गेली. म्हणजे आमचा उद्देश कुठेही नाही की आम्ही आमच्या वैयक्तिक याच्यासाठी काही केलं नाही. ज्या संस्था कैलासवासी दादांनी सुरू केल्या आहेत ते चांगल्या प्रकारे चालू राहावं असा उद्देश आमच्या त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, इतकं त्याबद्दल आमचं संचालक मंडळ निश्चितच कारखाना चालू होत्या आणि होण्याची किती लागणार असेल त्या सगळ्याची कथा हे चतुर वेळेमध्ये करेल आणि तुम्हालाही त्या ठिकाणी योग्य लागेल. कारण आम्ही कामगारांना कधी वेगळं त्या ठिकाणी धरलं नाही. दादांच्यापासून की आमचं प्रेम या कामगारावर आहे तसंच आमच्या सगळ्या कुटुंबाचं प्रेम आहे आणि जेवढं दुःख तुम्हाला होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला त्या ठिकाणी होते. मित्रांनो, मला या ठिकाणी आपण बोलवलं की भूमिका आहे त्याचं माहिती ठरवलं त्याबद्दल आपण सर्वांना मला धन्यवाद देतो. आपण थोडासा विचार करा. राजकीय मतभेद काही जरी असले तरी चांगल्या व्यक्तीनं त्या ठिकाणी निवडून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो. कारण त्या तालुक्याला ज्या वेळेस फ्रॅक्चर त्या ठिकाणी सभासदांनी निकाल दिला की 10 इंची 11 इंची असे त्यावेळेस आपलं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो, कुणालाही देताना तुम्ही त्याच्यातील मतदान सगळं पॅनलला द्या. जे स्थिर त्या ठिकाणी आपण सगळे म्हणतो की बाकी सगळे कारखाने चांगल्या पद्धतीने चालत आहेत जिल्ह्यातले, आपला रावरी कारखानाच का चालत नाही त्याला कारण या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी 50-50 वर्षाची लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते 2 कारखान्याची निवडणूक झाली ती काही सहजासहजी झाली नाही आहे. बहुतांच्या कारखान्यात विखेंनी त्या ठिकाणी केले नाही आणि विखेंच्या कारखान्यात थोडंसंही नाही केले. म्हणजे दोघांनी समजून घेऊन त्या ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्याबरोबर त्यांनी 21 काम त्या ठिकाणी करून ठेवले. परंतु मी माझ्या मेळाव्यात सांगितलं होते मी नसेल कोणी जरी चांगलं नेता त्या ठिकाणी येत असेल, सगळ्यांनी मिळून जर हे निवडणूक लढत असेल तर मी माझं सहकार्य असेल, माझे सर्व सहकारी याला सहकार्य करतील अशा प्रकारे मी प्रयत्न केला. पण दुर्दैवाने काही होऊ शकलं नाही. पण तरी सुद्धा अजून वेळ गेली नाही. आपण गांभीर्याने विचार करा कोण त्या ठिकाणी व्यवस्थित काम करू शकेल याचा अंदाज घ्या आणि योग्य मतदान त्या ठिकाणी करा. तुमच्याबद्दल करायला निश्चितच सहानुभूती आहे. आणि त्या ठिकाणी राहुरी नगरपालिकेचा नोकरवर्ग असू द्या, कुठलीचा नोकरवर्ग असू द्या किंवा इतर तुमचं कामगार असू द्या, तर कुणालाही आम्ही त्या ठिकाणी अंतर दिलेलं नाही आणि देखील पुढे घेणार नाही एवढं या ठिकाणी आश्वासन देतो आणि माझी होतो. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.